जय महाराष्ट्र मित्रांनो, काही अशा पद्धतीच्या फोटो तुम्ही इंस्टाग्रामवरती पाहिलेले असतील. सिनेमॅटिक फोटो खूप ट्रेंडिंगमध्ये असतात मित्रांनो. आणि अशा फोटो कशा पद्धतीने बनवायचा याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत बघायचा आहे. तर चला मित्रांनो, तुमचा थोडाही न वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे, एक ChatGPT नावाचं एक ॲप आहे प्ले स्टोअरवर, ते डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड करून घेतल्याच्या नंतर काय अशा पद्धतीचं ॲप आहे, बघू शकता तुम्ही, इथं दिसत असेल तुम्हाला. त्यानंतर ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्याच्या नंतर काय अशा पद्धतीचा इंटरफेस तुम्हाला दिसून जाईल. आता तुम्हाला काय करायचं आहे, साईडला एक प्लसचं आयकन दिसेल, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला फोटोचं ऑप्शन भेटून जाईल. इथं फोटोमध्ये जायचं, गॅलरीमध्ये गेल्याच्या नंतर इथून एक कुठला पण एक फोटो घ्यायचा आहे. तर मी हा फोटो घेतो. बघू शकता मित्रांनो, एकदम नॉर्मल फोटो आहे. आणि आता काय करायचे, तुम्हाला आपला जो व्हिडिओ बघताय आत्ता तुम्ही, त्याच्या खालच्या साईडला तुम्हाला जे प्रॉम्प्ट आहे त्या प्रॉम्प्टची कॉपी करायचं आहे. तर प्रॉम्प्ट कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी केल्याच्या नंतर प्रॉम्प्ट जे आहे ते इथं आणून पेस्ट करायचं आहे. प्रेस करायचं आणि चिपकाय. त्यानंतर बघू शकता प्रॉम्प्ट जे आहे ते इथं कॉपी झालेलं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या उजव्या साईडला एक ॲरो दिसेल तुम्हाला, त्या ॲरोवर क्लिक करायचे. ॲरोवर क्लिक केल्याच्या नंतर काही मिनिटातच तुमचा जो सिनेमॅटिक फोटो आहे तो बनून रेडी होऊन जाईल मित्रांनो. बघू शकता तुमचा जो फोटो आहे तो रेडी झालेला आहे. तर आता मी तुम्हाला झूम करून दाखवतो कशा पद्धतीने बनलेला आहे फोटो. बघू शकता एकदम सिनेमॅटिक फोटो बनलेला आहे मित्रांनो, 1 क्लिकमध्ये. तर आता तुम्हाला याला सेव्ह करायचं. तर सेव्ह करण्यासाठी तुम्हाला काय करायचं, वर शेअरच्या साईडला डाउनलोडचं ऑप्शन भेटून जाईल, त्याच्यावर क्लिक करायचे. त्यानंतर हा जो फोटो आहे डायरेक्टली तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. जर तुम्ही आणखीसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका. तर चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओवर. तोपर्यंत धन्यवाद.